हॅलो एव्हरीवन. EPC BEd फर्स्ट इयर EPC 2चं जे प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकलचा टॉपिक आहे बघा, पाठ्यपुस्तकाचे वाचन आणि चिंतन, रीडिंग अँड रिफ्लेक्टिंग ऑन टेक्स्ट. ठीक आहे, सगळ्यांचा गोंधळ आहे की याच्यामध्ये काय बनवायचं आहे, कसं बनवायचं, काय बनवायचं, तर त्याच्यावरती हा एक छोटासा व्हिडिओ आहे, नक्की बघा. त्याचा EPC 2चा मेन टॉपिक आहे रीडिंग अँड रिफ्लेक्टिंग ऑन टेक्स्ट. हे 2 पार्टमध्ये डिवाईड आहे. रीडिंग अँड रिफ्लेक्टिंग ऑन टेक्स्ट म्हणजे पाठ्यपुस्तकाचे वाचन आणि चिंतन, आणि त्याचा दुसरा पार्ट आहे रचनात्मक अध्ययनासाठीची तयारी. ठीक आहे, असे 2 पार्ट आहेत त्याचे. तर आपण आज पहिला पार्ट बघूया, उद्या आपण दुसरा पार्ट बघू. पहिले आपण पहिल्या पार्टमध्ये बघू. बघा, त्याच्यामध्ये 5 ॲक्टिव्हिटी आहेत. आता ॲक्टिव्हिटी म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला ते सांगते बघा. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे एखाद्या वेबसाईटचे निरीक्षण करणे आणि त्याचा सारांश तयार करणे. थोडक्यात समजून घ्या, कुठली पण एखादी वेबसाईट तुम्ही अशी निवडायची आहे की ज्याच्यामध्ये तुमचा जो घटक असेल, तुमचा जो विषय असेल. आता तुमचे विषय कोणते, जे 2 तुमचे विषय आहेत, जसं की इंग्लिश, हिस्ट्री, मॅथ, सायन्स, असे जे 2 विषय असतात तुमचे, त्याच्यामध्ये तुम्ही जे टॉपिक शिकवता त्याच्याशी रिलेटेड एखादी वेबसाईट निवडायची आहे आणि त्या वेबसाईटवरतून तुम्ही तुमचा घटक कसा शिकवू शकता, ठीक आहे, तो कसा शिकवला जातो याची माहिती जमा करायची आहे आणि ती माहिती तुम्हाला सारांश रूपाने लिहायची आहे. अगोदर ती माहिती सगळी लिहायची आणि मग त्याच्यानंतर त्याचा तो सारांश तयार करायचा आहे. तो आपल्या शिक्षकांनी BEdच्या ग्रुपवरती टाकलेला असतो. त्याचा जो फॉर्मॅट आहे किंवा त्याचं जे एक्झाम्पल आहे ते टाकलेलं. इथे एक उदाहरण मी तुम्हाला सांगत आहे बघा. जशी की बायजूसची वेबसाईट आहे, तर त्या बायजूसच्या वेबसाईटवरती मॅथ्सचा एखादा घटक कशा पद्धतीने शिकवलेला आहे किंवा काय आहे त्याच्याशी संदर्भित सगळी माहिती तुम्हाला लिहायची आणि त्याचा सारांश तयार करायचा आहे आणि ते वाचून दाखवायचं आहे. किंवा ते वाचायचं म्हणजे ते तुम्ही स्वतः वाचायचं. त्याच्यानंतर ते तुम्ही पुस्तक न बघता तुमची जी काढलेली नोट्स आहे ती न बघता तुम्हाला सादर करायची आहे. आता ही दुसरी आहे ॲक्टिव्हिटी 2. आता तुमची ॲक्टिव्हिटी 1 डन झाली. ही तुम्हाला काढायची साधारणपणे 10 मिनिटांची. ठीक आहे, आता ही आहे दुसरी ॲक्टिव्हिटी 2. आता याच्यामध्ये आकलनासाठी वाचन आणि प्रश्नांची उत्तरे, क्वेश्चन अँड आन्सर. आता याच्यामध्ये कुठलाही एक घटक घ्या, त्याची थोडक्यात थोडीशी माहिती समजून सांगा, त्याच्यावरती प्रश्न उत्तरे विचारा. जसं की भूगोल आहे, त्याच्यातलं नकाशा वाचन आहे, थोडंसं समजून सांगा, त्याच्यावर प्रश्न घ्या. ही झाली तुमची 10 मिनिटाची ॲक्टिव्हिटी. आता ॲक्टिव्हिटी नंबर 3, पाठ्यघटकाचे वाचन आणि गटचर्चेत सहभागी होणे. आता एखादा पाठ्यघटक घ्या, त्याच्या पाठ्यघटकावरती चर्चा करा, त्याचं वाचन करा आणि त्याची चर्चा ठेवा. जसं की उदाहरणार्थ आपल्याला बघा, नागरिकशास्त्रामध्ये लोकजीवन किंवा लोकसंख्या असा प्रकार असतो शिकवण्यासाठी. तो शिकवत असताना किंवा तो घटक जर तुम्ही घेतला तर त्याचं थोडंसं वाचन करा आणि त्याच्यावरती काय होऊ शकतं, लोकसंख्या वाढली तर काय होईल, नाही वाढली तर काय होईल, आणि जास्त झाली तर मग त्याचे काय परिणाम आहेत, काय तोटे आहेत, अशी तुम्ही गटचर्चा ठेवा. आता ही गटचर्चा तुम्हाला लिहायची त्याच्यामध्ये की तुम्ही कशी घेतली, पण ती तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही सादर करणार त्यावेळेला तुम्हाला ती तुमचा जो ग्रुप असेल त्याच्यामध्ये सादरीकरण करायचं आहे. त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला गटचर्चेमध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. ही झाली तुमची ॲक्टिव्हिटी नंबर 3. आता ही पण 10 मिनटं 10-12 मिनटाच्या करा. ॲक्टिव्हिटी नंबर 4, साहित्याचा शोध घेणे व विद्यार्थ्यांसमोर त्याचे सादरीकरण करणे. ओके, कुठलाही एक घटक घ्या, त्याचं सगळं साहित्य जमा करा आणि त्या साहित्याचे कात्रणं, माहिती सगळी एकत्रित एका ठिकाणी जमा करा आणि ती सगळी एका पेजला चिकटवा, व्यवस्थित सगळ्या पेजला चिकटवा. तिच्यातून जो सारांश तयार होईल तो लिहा आणि त्या सारांशाची माहिती तुमच्या ग्रुपसमोर सादर करा. उदाहरणार्थ सपोज मी जर घेतलं की महाराष्ट्रातील किल्ले. ठीक आहे, आता इतिहासामध्ये आपल्याला जर गड किल्ल्यांचा पाठ असेल तर त्याच्यामध्ये आपण घेतले सपोज महाराष्ट्रातले किल्ले. मग मी काय करणार, सगळ्या किल्ल्यांची माहिती कशी तयार झाली, काय नाही, कोणत्या वर्षाचे आहे, काय नाही, असं आपण ठीक आहे, असं तुम्हाला तयार करायचं आहे आणि ते सादर करायचं आहे. हे पण 10 ते 12 मिनिटाचं करायचं आहे. आता ॲक्टिव्हिटी वाचन आणि परावर्तन. ठीक आहे, एक घटक वाचायचा आहे, त्याची माहिती द्यायची आहे आणि त्याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारायचे आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने करा. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल किती पेजचं करायचं, 3-3, 4-4 पेजचं हे होऊ शकते. याच्यामध्ये बघा, इथे छोटंसं याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला. समजा हे तुमचं पेज आहे, या पेजमध्ये तुमचे 2च कॉलम येतील. एक आहे तुमची शिक्षक कृती
आणि एक आहे तुमची विद्यार्थी कृती. आपण जसं पाठ काढताना नाही का, शिक्षक वर्गात येतात, अभिवादन करतात, अभिवादन स्वीकारतात, विद्यार्थ्यांचं सेम तसं विद्यार्थी काय करतात ते लिहायचं, तुम्ही काय माहिती काढली ते लिहायची, त्याच्यानंतर तुमच्या माहितीचा विद्यार्थी त्यावेळेला काय प्रतिसाद देतात ते लिहा, त्यानंतर तुमची काढलेली माहितीचा सारांश लिहा, विद्यार्थी काय करतात ते लिहा, त्यानंतर एखाद्या तुम्ही जी माहिती वगैरे जमा केली त्याच्याशी रिगार्डिंग स्टिकर असेल, पिक्चर्स असेल ते तुम्हाला इथे चिकटवता आले तर चिकटवा. समजलं आहे? आणि आपण आता पुढच्या भागामध्ये ही झाली तुमची EPC 1चा अर्धा पार्ट रेडी. हे 5 त्याच्यामध्ये करायचे, एकामागे एक तयार करायचे आणि लावायचे व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर दुसरा मग पार्ट सुरू होईल तुमचा रचनात्मक अध्ययनासाठीची तयारी. याचा व्हिडिओ आपण उद्या करूयात. थँक्यू.